नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचं नाव आहे वेसच्या आतला वाडा. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कोकणातल्या एका घनदाट आंब्या माड्यांच्या बागात लपलेल्या देशमुख वाडा गेली 70 वर्ष तसाच पडून आहे. गावकऱ्यांनी त्याच्या भोवती लोखंडी वेस उभारली आहे आणि लहान मुलांना तिथं जाणं बंदी आहे. कारण त्या वाड्यात रात्री आवाज येतात, पावलांचे, बांगड्यांचे आणि कोणीतरी रडत असल्याचे. चला तर मग आपण पाहूया काय घडलंय त्या वाड्यात. कोकणातलं शिरसवाडी हे गाव छोटस, शांत आणि आंबा फणसाच्या झाडांनी वेढलेलं. पण गावाच्या उत्तर वेशीवर एक जागा होती, देशमुख वाडा, जिथं गेली 70 वर्ष कुणीही पाऊल ठेवलं नव्हतं. त्या वाड्याभोवती उभी होती एक जुनी गंजलेली लोखंडी वेस आणि वरील बाजूला लटकत होती एक धुळकट पाटी. धोका, प्रवेश निषिद्ध. आदित्य नाईक, एक 30 वर्षांचा तरुण आर्किटेक्ट, मुंबईतून इथे आला होता. सरकार त्या वाड्याचं नूतनीकरण करून एक हेरिटेज रिसॉर्ट बनवण्याच्या तयारीत होतं आणि आदित्यची जबाबदारी होती जुन्या वाड्याचा नकाशा तयार करणं. आदित्यच्या गाडीचा आवाज ऐकताच काही गावकरी घराबाहेर डोकावले. त्यांच्या गाडीच्या मागे मोठी आर्किटेक्चरल केस होती आणि हातात होते नकाशे, पेन आणि स्केचबुक. तुम्ही त्या वाड्याकडे जाणार आहात? एका म्हाताऱ्याने विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर सावधगिरी होती. हो, देशमुख वाडा, त्याचं मोजमाप करायचंय. म्हाताऱ्याने काहीच न बोलता फक्त डोळे फिरवले आणि वळून निघून गेला. त्या रात्री आदित्यने गावातल्या एका लहानशा घरात तात्पुरता तंबू टाकला. पण झोप लागत नव्हती. त्या गूढ शांततेत त्याला अचानक एक आवाज ऐकू आला. पावलांबरोबर बांगड्यांचा आवाज. सुरुवातीला वाटलं गावात कुणीतरी चालत असेल, पण मग लक्षात आलं तो आवाज वाड्याकडून येत होता आणि पावलांची दिशा वाड्याच्या वेशीतून बाहेर. पण कुणीच बाहेर आलं नव्हतं. शेवटी आदित्यने स्वतःशीच पुटपुटलं, उगाच घाबरू नकोस, जुना वाडा आहे, आवाज येत असतील. पण त्याच क्षणी वाऱ्याच्या झुळकीसोबत त्याच्या कानाशी एक कुजबूज आली. परत जा, अजून वेळ आहे. आदित्य दचकून मागे वळला, पण तिथे कुणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने नाश्ता करून आपलं सर्व साहित्य घेतलं आणि सरळ देशमुख वाड्याकडे निघाला. गावकरी त्याच्याकडे बघत होते, पण कुणीच काही बोललं नव्हतं. फक्त एक म्हातारी बाई जी ओसरीवर बसलेली होती, डोळ्यात काळजी घेऊन म्हणाली, बाळा, काही दिसलं, ऐकू आलं तरी मागे फिर. ही जागा माणसांची नाही. आदित्य फक्त हसला आणि पुढे निघून गेला. त्या गंजलेल्या वेसकडे जाताच त्याला एक विचित्र थंडी जाणवली. आकाश निरभ्र होतं, उन्हाचा उजेड होता, पण त्या वेसीतून आत टाकलेली पावलं उगाचच सावध होत होती. वेस खोलताच एक गंजलेला असा आवाज आला आणि वाऱ्याची थंड झुळूक त्याच्या अंगावरून गेली. आदित्यने वाड्यात पाऊल ठेवलं. वाड्याच्या आतील आवार प्रचंड मोठं होतं. झाडाझुडपं सगळीकडे वाढलेली. भिंतीवर पाण्याचे डाग, काळे पडलेले फोटो आणि एका कोपऱ्यात एक मोडकळीला आलेली पालखी. तो फोटो त्याने जवळून पाहिला. एक नवविवाहित जोडपं आणि मागे उभा एक कपाळाला भंडारा लावलेला म्हातारा. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून एक खट असा आवाज आला. आदित्यने मान वर केली. तिथे एक गडद सावली दिसली आणि क्षणार्धात ती नाहीशी झाली. भटकत भटकत त्याला एक जुनं लाकडी दार सापडलं, जणू तळघराकडे जाणारं. त्याने दरवाजा उघडला आणि एक दगडी जिना खाली उतरताना दिसला. तिथून एक कुजलेला वास आणि थोडा दुकट अंधार यांचा संगम होता. त्या अंधारात त्याला एका मुलीच्या हळूहळू गाण्याचा आवाज ऐकू यायला लागला. झुलवते तुला सावळ्या साजना. आदित्य थिजून गेला.
त्याचं मन सांगत होतं पळून जा, पण पाय आपसूक पुढे जात होते. तेवढ्यात अचानक त्या गाण्याच्या मध्ये एक घुंगराचा आवाज आणि जोरात किंचाळी. नको. आदित्य मागे वळला आणि तळघराचं दार जोरात आपटलं. तो आता अंधारात एकटाच होता. तळघरात दरवाजा आपटल्यावर आदित्य काही क्षण स्तब्ध उभा राहिला. सगळीकडे शांतता होती, पण हवेचं दडपण वाढलं होतं. जणू तिथे श्वास घ्यायलाही जागा उरली नव्हती. हे काय चाललंय इथे? त्याने स्वतःला विचारलं. त्याने मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि आजूबाजूला पाहिलं. जुन्या भांड्यांचे ढीग, लाकडी पाट, काही खेळलेले फोटोज आणि एका कोपऱ्यात एक छोटंसं घड्याळ, जणू काळ थांबवणाऱ्या स्वरूपात तिथं ठेवलेलं. ते पाहताच त्याला पुन्हा एकदा त्या मुलीचा आवाज ऐकू आला. हे घड्याळ उलट चालतं. वेळ उलटी झाली की माणूस पुन्हा त्याच्याच मृत्यूकडे जातो. दुसऱ्या दिवशी आदित्यने ठरवलं, आता या वाड्याच्या इतिहासाचा शोध घ्यायलाच हवा. तो गावातल्या म्हाताऱ्या पोपटरावाकडे गेला. पोपटराव अगदी शांतपणे पान चावत बसले होते. पोपटराव, देशमुख वाड्याचं काही माहिती आहे का तुम्हाला? पोपटराव काही क्षण शांत होते आणि मग थोड्याशा थरथरत्या आवाजात बोलू लागले. देशमुख वाड्याची कथा. देशमुख साहेब फार श्रीमंत होते. त्यांची मुलगी सौदामिनी फारच सुंदर होती, पण तिचं लग्न एका ब्राह्मण तांत्रिकाशी ठरवलं गेलं, तिच्या विरोधात. लग्नाच्या रात्री ती गायब झाली. कुणी म्हणालं तिने आत्महत्या केली, कुणी म्हणालं तांत्रिकाने तिला नरबळी दिला. त्या रात्रीनंतर वाड्यात अजब आवाज यायला लागले. एकदा वेशीतून एक मुलगी बाहेर पडली आणि परतलीच नाही. मग लोकांनी हा वाडा बंद केला. आम्ही फक्त इतकंच ऐकलंय, तळघरात एक शापित घड्याळ आहे जे उलट्या वेळेने चालतं आणि ते वाजलं की कुणीतरी नाहीसं होतं, कायमचं. हे ऐकून आदित्याचा संशय बळावला. जर हे सगळं खरं असेल तर ते घड्याळ अजूनही चालू आहे आणि मी त्याचा शोध घ्यायलाच हवा. रात्रीच्या वेळी आदित्य पुन्हा वाड्यात शिरला. यावेळी त्याच्याकडे टॉर्च, एक कापडी मास्क आणि काही धूपवाती होत्या. वाड्याच्या वेशीपाशी येताच त्याला वाटलं जणू वाऱ्याने एक कुजबूज त्याच्या कानात घातली. वेळ उलटी चालते, वेळ संपते. तो तळघराच्या दिशेने गेला. दरवाजा अजूनही बंद होता, पण सहज उघडला गेला. कोणीतरी तो आतून उघडलेला होता. तळघरात तो पोहोचला. त्या कोपऱ्यातील छोटं धूळ झाकलेलं घड्याळ आता स्पष्ट दिसतं. त्याने टॉर्चच्या उजेडात पाहिलं. घड्याळ उलट चालू होतं, पण वेळ पुढे न जाता मागे सरकत होती. घड्याळाच्या सुईच्या खाली काही अक्षरं कोरलेली होती. या वेळेत गेला तर पूर्वजांच्या छायांमध्ये अडकशील. आदित्यने घड्याळाला हात लावला. तेवढ्यात त्याच्या भोवती एक गडद वलय तयार झालं. आवाज घुमू लागले, हसणं, रडणं आणि एका स्त्रीचा धीर गंभीर श्वास, आणि क्षणार्धात सगळं फिरलं. आदित्य आता त्या वाड्याच्या भूतकाळात पोहोचला होता. सगळं वाडं उजळलेलं होतं. दिवे लावलेले, भुयारात माणसं वावरत होती. आदित्य एका कोपऱ्यात उभा होता. कोणालाही तो दिसत नव्हता. समोरच्या खोलीत सौदामिनी तिच्या खोलीत बसली होती आणि समोर तो तांत्रिक, डोक्यावर लाल उबळ आणि डोळ्यात जळजळीत वासना. तू माझी आहेस सौदामिनी, काळ तुला वाचवणार नाही. मी तुझं प्रेत जिवंत ठेवणार. सौदामिनी ओरडली, पण त्यावेळी तो तांत्रिक एक घड्याळ हातात घेत तिच्या छातीवर ठेवतो आणि सर्व प्रकाश विझवतो. आदित्यने पुन्हा घड्याळाजवळ जाऊन तो तोडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज पुन्हा घुमला. एकदा वेळ उलटली तर परत जाणं अशक्य. तो ओरडला, सौदामिनी, मी तुला वाचवणार आहे. मी या काळाचा शाप तोडणार. तेवढ्यात त्या वाड्यातला प्रत्येक खिडकीदार जोरात आपटू लागलं आणि एक स्त्रीचा चेहरा अगदी जवळ येऊन म्हणाला, मला शांतता हवी आहे. मला फक्त मुक्ती. तळघरात घड्याळाचा उलटा आवाज घुमत होता. टिक टिक टिक. आदित्यच्या मनात आता एकच विचार, सौदामिनीचा आत्मा मुक्त करायचा.
पण कसा? त्याला पोपटरावांनी सांगितलेलं वाक्य आठवलं. त्या वाड्यात एक झाड होतं, काळं झाड. त्याच्या मुळाशी तांत्रिकाने काही पुरलं होतं. आदित्य वाड्याच्या मागच्या अंगाला गेला. तिथं खरंच एक जुनं झाड उभं होतं, काळसर खोड, पानं न गळणारी, आणि त्याच्या भोवती एक विचित्र थंडावा. त्याने खणायला सुरुवात केली. झाडाच्या मुळाशी एक लाकडी पेटी सापडली. आत होती एक लाल धागा, एक काळं आरशासारखं वस्त्र आणि एक जुना ग्रंथ, कालमुक्ती विधी. त्यात एक विधी वर्णन केलेला होता. ज्याचं मन संपूर्ण पवित्र असेल त्यालाच आत्मा मुक्त करता येतो, पण त्या बदल्यात काळ एक जीव घेतो. रात्री 12 वाजता आदित्यने तळघरात धूप पेटवलं. कडवट वास सर्वत्र पसरला. ग्रंथात दिलेल्या मंत्रांची पठण करत त्याने काळं वस्त्र घड्याळावर झाकलं. सौदामिनीचा आत्मा त्याच्या समोर प्रकट झाला. तिचा चेहरा आता शांत पण दुःखद होता. तू हे करतोयस, पण तुला माहिती आहे का, या विधीला जीव लागतो. माझा जीवही गेला तरी चालेल, पण तुझा शाप सुटावा, आदित्य म्हणतो. शेवटच्या मंत्राचं पठण पूर्ण होताच घड्याळ थांबलं. सगळं शांत. सौदामिनीचं शरीर प्रकाशात विरघळलं. तिच्या चेहऱ्यावर प्रथमच हसू होतं. पण तेवढ्यात एक शक्तिशाली झटका आदित्यला बसतो. तो जमिनीवर कोसळतो, पण तो मरत नाही. एका आवाजात सांगितलं जातं, तुझं मन पवित्र होतं, पण तुझ्या जीवाचं मूल्य काळाने अजून ठरवलंय. तू जिंकलास, पण तू आता काळाचा वचन आहेस. अंत ही सुरुवात. आदित्य शुद्धीवर येतो. वाडा शांत, घड्याळ गायब आणि सौदामिनी मुक्त. पण त्याच्या डाव्या हातात एक नवीन खूण, एक उलटी घड्याळाची सुई. आता तो वाड्याचा मालक नाही, तो काळाचा एक सेवक झालेला आहे, ज्याचं काम आहे शापित आत्म्यांना मुक्त करणं, पण किंमत चुकवत चुकवत. सौदामिनीचं मुक्ती प्राप्त होणं हे शेवट नव्हतं, ती एक सुरुवात होती. आदित्यला त्याच्या हातावरची उलटी घड्याळाची खूण सतत स्मरवत होती की आता तो सामान्य माणूस राहिलेला नाही, तो काळाचा सेवक झाला होता. एका रात्री त्याला स्वप्नात एक आवाज आला. सिंधुदुर्गच्या डोंगराच्या पायथ्याशी एक गाव आहे, भिवटे. तिथं वेळ थांबलेली आहे. आदित्य भिवटेला पोहोचतो. गावात पाय ठेवताच एक विचित्र शांतता जाणवते. गावकरी जणू जिवंत असूनही मृतव्रत. एकसारखी कपडे, एकसारखी कामं, कोणतीही भावना नाही. गावात एक विचित्र गोष्ट लक्षात येतं. तिथं सूर्य मावळतच नाही, सतत संध्याकाळचा काळसर प्रकाश असतो. गावाच्या मध्यभागी एक लहानसं जुनं देऊळ असतं. त्यावर शेंदूर आणि खांबांवर रक्तासारख्या रंगाच्या छटा. एका आजीबाईंनी आदित्याला सांगितलं, त्या देवळात एक दगडी देव बसलेला आहे, पण तो देव नाही, तो काळाचं रूप आहे. एकदा देवळात गेला की काळ तुझ्या माग लागतो. देवळाच्या आत वेगळंच वेळाचं चक्र. आदित्य देवळात जातो. आत एक भिंतीवर लावलेलं प्राचीन घड्याळ दिसतं. ते क्षणाला वेग बदलतं, कधी जलद, कधी थांबतं. तेवढ्यात एक आवाज येतो, दुसऱ्यांच्या वेळी शिरलास, आता स्वतःची वेळ शोधावी लागेल. देवळातलं घड्याळ त्याला एका दुसऱ्याच काळात घेऊन जातं. त्या काळात भिवटे गाव अंधारात बुडालेलं असतं आणि गावकऱ्यांनी एका लहान मुलीला काळदूत समजून जिवंत पुरलेलं असतं. आदित्य त्या मुलीच्या आत्म्याला शोधून तिचा शाप मोडण्याचा प्रयत्न करतो, पण काळ त्याला गाठतो. गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात काळाचं प्रतिबिंब असतं. त्यांना वाचवायचं की स्वतःचा जीव. आदित्य त्या शापित गावात उभा होता आणि त्याच्या मनात एकच विचार होता, मुलीला मुक्त करायचंय, पण त्यासाठी मी स्वतःला तयार करायला हवं. गावातील शांतता त्याला घेरून होती. प्रत्येक घरात काहीतरी अज्ञात, भयानक गोष्ट लपलेली होती. आदित्याच्या मनात एकच प्रश्न उचलला, काळ हे किती भयंकर अस्तित्व आहे, त्याला थांबवणं शक्य आहे का? ज्याचं नाव आदित्यने ऐकलं होतं, काळदेव, पण तो एक पौराणिक देव नाही, तो एक अनोळखी अस्तित्व आहे, जे वेश बदलून आणि वेगवेगळ्या रूपात व्यक्तीच्या काळाशी खेळ करत असतो.
त्याचं शाप त्याच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक आत्म्याला उलट शाप देऊन त्याच्यात सामील करतं. आदित्यला याचा शोध लागला की या काळदेवतेचं अस्तित्व एका देवळात सापडतो आणि तो आपल्या वासावर फसवणूक करतो. त्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून घेऊन त्याचा इतर शिकार करण्याच्या कामासाठी त्याचाच सामील करतो. देवळात प्रवेश करताच आदित्यला तीच विचित्र घडीचा आवाज ऐकू आला. त्याचं मन वळलं. डोक्यात खूप गडबड सुरू झाली. त्याचं शरीर हलायला लागलं आणि तो घड्याळच्या आकारात त्या देवतेच्या रूपावर झुकला. तू अजून थांबला आहेस, पण मी त्याला नष्ट करू शकत नाही. त्यासाठी तूच एकटाच. आदित्यला समजलं की कालच्या शापित मुलीचा आत्मा आणि काळदेव यांच्यात एक संबंध आहे. यज्ञ सुरू करण्याची प्रक्रिया एक अपारंपरिक कार्य आहे. त्याच्या मागे असलेल्या भावनांचे गट घेऊन त्याला तंत्रशक्ती वापरून अर्धवट करण्याची वेळ आली होती. आदित्यने त्याच्या पोकळ हाताने तांत्रिक मंत्र उच्चारले. त्याच्या अंगावर विजेसारख्या शक्तीचा आच्छादन झालं. 200 वर्षांच्या प्राचीन तंत्राची संस्कृती आदित्यच्या शरीरात घुसली. देवळात शक्तीच्या वातावरणाने आणि कालाच्या महाशक्तीने त्याला वेठीस धरलं. आदित्य तेव्हाच तंत्र जुळवून ठेवत होता. त्याच्या पायाशी धरणे पडले. आता वाचन कर, असं तंत्रशास्त्राची वाणी त्याला कानात घुमली. तो अधिक कडक झाला. गडबड घालून आदित्यकडे शक्तीच्या साक्षीने गळ्याच्या ओठांवर वाक्य काढण्याची वचनं सुद्धा वाढत गेली. जसे आदित्यने एक मंत्र चुकवला, त्याच्या पुढे तंत्र उघडली. देवीची निर्मिती झाली. त्या तंत्रप्रेमी देवीच्या दृष्टीमध्ये एक नवीन वर्ज स्पर्धा इतर चित्त घेऊन प्रवेश केली. काळदेव चेयव्य ने अविनाशी सर्व गोष्टी पिऊन बादली. त्याने एका शक्तीवाल्या आत्माला काढलं. आदित्यला त्याच्या मनाशी लढा देताना खूपच किचकट परिस्थिती आल्या होत्या. त्याला जाणवू लागलं की काळदेव हे फक्त एक देवता नाही, तर एक अस्तित्व आहे जे काळाच्या सर्वात अंधकारामय कोपऱ्यात राहतं. त्याचं संपूर्ण कार्य एकाच हेतूने चालतं: मनुष्याच्या काळाशी खेळ करणं आणि त्याला त्याच्या मनाशी लढवणं. आदित्यने त्याच्या अखेरच्या प्रार्थनेला चालना दिली. त्याच्या डोळ्यात एक दृढ संकल्प होता: काळदेवाच्या सामर्थ्याला मोडून टाकायचं आणि त्या शापित मुलीला मुक्त करायचं. त्याच्याकडे त्याचं शास्त्र असलं तरी त्या प्राचीन मंत्र्याचा उगम आणि त्याची प्रत्यक्ष शक्ती त्याच्या पुढे काहीच नाही, असं त्याला समजलं. आता त्याला संघर्षाची एक वेगळीच भावना जाणवायला लागली होती. आदित्य देवळात उभा असताना अचानक काळदेवाची भयानक जादूच्या शक्तीने भरलेली छाया त्याच्या आसपास उमटू लागली. त्या छायेत काल आणि भविष्य दोन्ही एकसारखेच होते आणि आदित्यला तो क्षण कधी आला कधी गेला याची गती समजेनाशी झाली. काळदेवाचे रूप अधिक विकृत आणि भयावह होतं. त्याचं शरीर काळ्या धुरासारखं उमटत होतं. त्याचे डोळे जणू 2 ज्वालासारखे पेटलेले होते. तुम्ही या जगातल्या अस्तित्वाचा विरोध करायचं ठरवलंय आदित्य, पण मी तुमचं भविष्य देखील तुमच्या हाती देणार नाही. काळदेवाच्या आवाजात घृणा आणि धमकी होती. आदित्य सर्व शक्ती एकवटून त्यांच्या मंत्रामध्ये प्रवेश करतो. त्याला विरोध करण्यासाठी पुढे गेला. त्याच्या हातातून एक आगीचा वर्तुळ उमटला आणि आदित्यला ते जागतिक काळाचे रक्षण करणारा तंत्रज्ञान अनुभवायला मिळालं. त्याला जाणवलं की एकट्याने यशस्वी होणं कठीण आहे, पण त्याला एका मानसिक स्थितीत स्थान दिलं जिथे त्याच्या मनाची शक्ती त्याला सक्षम करायला लागली. आदित्यने त्या यज्ञात एक महत्वाचा टप्पा पार केला होता, परंतु काळदेव त्याच्या स्वप्नांची अडचण बनून पुढे येत होता. त्याच्या मंत्रांमध्ये शक्तीचं एक भयंकर चक्र फिरू लागलं. यज्ञाच्या पूर्णतेसाठी त्याला एक बलिदान देणं गरजेचं होतं. त्याने त्या शापित मुलाला पाहिलं. तिच्या मृत्यूसाठी तिचा आत्मा अजूनही त्याच्या कोंडात बंद असताना ती सर्व मरण्याच्या गोष्टींचा शिकार झाली होती. त्याला समजलं की यज्ञाच्या अंतिम कडीला त्याला तिचा आत्मा शुद्ध करायचा आहे. आदित्यने एक पोकळ वास चालवला आणि मंत्राचा तंत्र उघडून त्याच्या अवतारास उलटवण्याचा प्रयत्न केला.
काळदेव त्या क्षणी चिडला आणि त्याचं रूप विकृत होऊन एक भयानक अंधकाराचं रूप घेतलं. तुम्ही माझ्या सामर्थ्याला पराभूत करू इच्छिता? तुम्ही एक अज्ञानी माणूस आहात. आदित्य, तुम्ही कुठल्या दिशेने जात आहात? काळदेवाचा आवाज आक्रोशाने भरलेला होता. आदित्य एक वळण घेत त्याच्याशी समोरासमोर उभा राहिला. त्याने संपूर्ण शक्ती एकत्र केली आणि शब्दांची संकल्पना सामावून घेत मंत्र उच्चारले. काळ, तू भूतकाळात शोषण केलंस, भविष्याचा नाश केला, पण आता तुझं वर्चस्व मोडायला येतो. आदित्याच्या आवाजात एक निर्धार होता. एक प्रचंड धमाका झाला आणि त्या क्षणात काळदेवाची शक्ती तुटून गेली. आदित्याच्या घशातून शेवटच्या मंत्राचा उच्चार झाला आणि काळदेवची छाया एकवटून गायब झाली. शापित मुलीचा आत्मा दिव्य प्रकाशात मिसळून गेला. आदित्यने तिची आत्मशुद्धी केली आणि तिचा शाप मोडला. ती आता मुक्त झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांती होती. आदित्यने काळदेवाचा पराभव केला आणि शापित मुलीला मुक्त केलं. परंतु त्यांच्या अंतरात्म्यात एक प्रश्न अद्याप उरला होता. काळदेवाचा पराभव एक विजय होता, परंतु त्या विजयाच्या मागे किती गडबड आणि असामान्य शक्ती लपलेली आहे. जरी त्याने आपलं कार्य पार केलं होतं तरी त्याच्या मनात एक धक्कादायक शंका होती. तो अजूनही त्या शापित गावाच्या गूढ वातावरणात आणि अज्ञात सत्यात अडकलेला होता. त्याला समजलं की त्याने यंत्रणा आणि तंत्रशक्तीला फसवणूक केली होती, परंतु काल आणि भविष्य यांचा खेळ अजून संपला नाही. आदित्य वाड्याच्या बाहेर चालला. त्याचं लक्ष त्या शांत वाड्याकडे लागलं होतं, जिथं त्याने काल एका भयान भूतकाळाचा सामना केला होता. तो त्या वाड्याच्या दिशेने चालत गेला, पण त्याच्या मनात एक विचार येत होता. ज्याचं रूप उलगडलंय ते सत्य पुन्हा लपवण्याचं एक नवीन उपाय आणणार का? वाड्याचा दरवाजा उघडला. तिथं एक उंच अंधार पसरलेला होता. आदित्यने श्वास घेतला आणि एक नवा निर्णय घेतला. अंतिम सत्य शोधायचंय. त्याने वाड्याच्या आतील भागात प्रवेश केला. तो जसजसा आत जाऊ लागला त्याला जाणवू लागलं की प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी अज्ञात अस्तित्व आहे. त्याच्या पावलांच्या आवाजाचं प्रत्युत्तर त्या वाड्यात गडबडलेल्या ध्वनीतून येत होतं. त्याने काही मंत्रांमध्ये प्रवेश केला आणि अचानक त्या वाड्यातील एका उंच कड्याजवळून एक शोर उठला. एक गडगडाट, एक आवाज जणू वाड्याचं पोट उठून हवं ते बाहेर काढत होतं. आदित्य थांबला. अचानक त्याला एका काळा धुमट आकार दिसला. तो आकार जरा जरा करीत त्याच्या जवळ येत होता. आदित्य त्याला थांबवत होता, परंतु आकार आता जास्त घेरत होता. आदित्यने आवाज दिला, काळ देवाच्या पराभवानंतर अजून काय उरलाय? कोण आहे हे? धुवट आकार हलका झाला आणि त्यातून एक आक्रोश भरणारा आवाज ऐकू आला. तुम्ही अजून दूर गेलात आदित्य. तुमचं कार्य अजून संपलेलं नाही. आदित्य थोडा गडबडला. त्याला समजलं की कदाचित काळदेव फक्त एका रूपात मरण पावला होता, पण त्याच्या सामर्थ्याच्या इतर रूपात अजून काहीतरी दडलेलं होतं. धुवट आकार पूर्णपणे उलगडला आणि त्याच्यातून एक विशाल आकृती बाहेर आली. आदित्यला कळलं की त्याचं नवल असलेलं तंत्र आणि मंत्र फसले होते. ज्या शक्तीने त्याला मदत केली होती त्या शक्तीनं अचानक एक नवा आकार प्राप्त झालाय. तुम्ही फक्त एका रूपाचा पराभव केलाय. काळ आणि त्याच्या भूतपूर्व अस्तित्वात अजून एका नवे अस्तित्व आहे, मी. आवाज चढला. आदित्यने एक आखरी प्रयत्न केला. त्याने प्राचीन मंत्र जुळवले. त्याच्या शारीरिक शक्तीला एकत्र करून आपल्या अंतरात्म्याशी एक विश्वास केला. त्याने जोरात मंत्र उच्चारले. तू केवळ रूप घेऊन इथे सापडला आहेस, पण त्या रूपाच्या अंतर्गत असलेली गडबड मी शांत करणार. त्या मंत्राचा परिणाम सर्वत्र गडगडाट करीत होता. अद्वितीय शक्ती आदित्याच्या शरीरात गळत होती. गडबडलेल्या वाड्याचं धरून ठेवलेलं कालचं रूप तुटून गेलं. आदित्याच्या मनातून एक तेजस्वी आकाश दाटून आलं. धुमट आकार अचानक बंद पडला आणि त्यासमोर त्याला एक मोठा शांतीचा अनुभव झाला. वाड्याच्या दरवाजातून एक आकाशीय प्रकाश बाहेर गेला आणि आदित्याला जाणवलं की तो त्या अंधारातून बाहेर पडला आहे. त्याच्या पाठीवर एक शांतीची झोप उगवली होती. त्याला आता समजलं की त्याने काहीतरी गडबडलेल्या आत्म्यांना
आणि कालच्या शक्तींना त्वरित तंत्राने पराभूत केला आहे. त्याने श्वास घेतला आणि त्याच्या मनात एक समर्पण आणि ताजेतवाने विचार उचलले. काळ आणि भविष्याच्या गहिऱ्यातून मी एकदाच बाहेर आलो. आता त्या आध्यात्मिक शक्तीचा सामना करणं शेष आहे. आदित्यने वाड्याच्या परिसरातून बाहेर पडलेल्या शांतीच्या प्रकाशात आपलं अस्तित्व शोधलं. त्याने झोपेतून जाग होण्याचा अनुभव घेतला. एक शांतीची आभा त्याच्या आजूबाजूला घेरून होती, पण त्याच्यातील एक गडबड अजून संपलेली नाही. त्याला समजलं की तो ज्या लढाईत होता ती केवळ व्यक्तिमत्वाच्या शुद्धतेची नव्हती, तर ती जीवनाच्या आणि मृत्यूच्या आंतरिक सत्याची होती. त्याचं मन अजूनही त्या वाड्यातील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होतं. त्याला गडबड आणि अंधारात चुकलेली सर्व माणसं आठवत होती. त्याच्या मनात एक प्रश्न घर करून होता. त्या सर्वांच्या पाठीमागे काय सत्य आहे? आदित्यने पुन्हा वाड्याच्या उंच दरवाजांकडे चालायला सुरुवात केली. त्याचं लक्ष त्या प्राचीन इमारतीच्या आतील गडबडलेल्या कोपऱ्यात अंधारात हरवलेल्या तंत्रशक्तीच्या मागे होतं. त्याला समजलं की केवळ काळदेवताच्या शापांचा आणि भूतपूर्व शक्तींचा पराभव करणे पुरेसं नव्हतं. त्याला त्या वाड्याच्या गूढतेला अंत देण्यासाठी त्याचं अंतिम सत्य शोधून त्याला मुक्त करावं लागेल. त्याचं लक्ष त्या वाड्याच्या एका विशिष्ट ठिकाणी लागलं, जिथे एका प्राचीन पुतळ्याजवळ एक लेख होता. त्याने हळूच त्या लेखाकडे वळून त्याचा अर्थ वाचण्याचा प्रयत्न केला. एकाच स्वरूपात अदृश्य असलेली शक्ती कधीही नष्ट होऊ शकत नाही. ती सत्याच्या भूतपूर्व गूढतेत वावरणारी असते. जर तुम्ही तिच्या पारावर जाल तर ती तुम्हाला आशीर्वाद देईल किंवा शाप. हेच त्या वाड्याचं अंतिम शाश्वत सत्य आहे. या लेखाचे वाचन करताना आदित्य जाणवलं की तो केवळ एका आत्म्याशी नव्हे, तर या वाड्याच्या इतिहासाशी, त्यात वावरणाऱ्या गूढ शक्तीशी लढत होता. त्या शक्तीने त्याला त्याच्या आयुष्यातील प्रत्येक धक्का, प्रत्येक अनुभव एका गूढ कार्यासाठी दिला होता. आदित्याने पुन्हा एकदा वाड्याच्या दरवाजात प्रवेश केला. त्याला जाणवलं की आता त्याचं सामर्थ्य आणि विश्वास पूर्णपणे समजलंय. त्याने त्याला अंधारातून प्रत्येक कोपऱ्यात प्रवेश केला. त्याचं प्रत्येक पाऊल सावध होतं, पण त्यात एक धैर्य होतं. त्याला अचानक एका भयंकर गडगडाटाचा आवाज आला. ती शक्ती पुन्हा एकदा त्याच्याशी संवाद साधत होती. तुम्ही अजून तिथे नाही जिथे मला पाडू शकता. मी तुम्हाला पुन्हा चुकवून तुमचं समर्पण घेईन. आदित्यने त्या आवाजाच्या दिशेने फिरून हसत उत्तर दिलं, तुम्ही भूतकाळाशी खेळता, पण मी सत्याशी जडलेलो आहे. त्याने त्याच्या हाती घेतलेली लहानशी कलमधारी वस्तू धरली आणि जोरात मंत्र उच्चारले. तू अजूनही जीवन आणि मृत्यूच्या असत्य मांडण्यात अडकलेला आहेस. मी तुमचं रूप उद्ध्वस्त करणार आहे. आदित्याच्या मंत्राचा परिणाम त्वरित झाला. वाड्यातील अंधार एकदम फुटला आणि प्रकाशाचा एक तेजस्वी स्तंभ वाड्याच्या मध्यातून पसरला. ते अस्तित्व जे या वाड्याच्या इतिहासाच्या गडबडीत अडकलेलं होतं, आता संपूर्णपणे नष्ट झालं. तंत्रशक्तीच्या सामर्थ्याने त्याला अंधारात सामावलेल्या भूतकाळाला शांत केलं होतं. वाड्याच्या मध्यभागी एक नवीन शांती पसरली. आदित्यच्या चेहऱ्यावर एक विश्वासपूर्ण हसू उमगलं. त्याला जाणवलं की आज त्याने न केवळ एक वाडा, परंतु त्या वाड्याचा भूतकाळ असलेल्या गूढतेला, इतिहासाला आणि असत्याला पराभूत केला आहे. त्याच्या समोर वाड्याच्या कड्यावर एक स्वच्छ आकाश दिसू लागलं आणि एक मोठ्या दीपाच्या तेजस्वी लहरींमध्ये वाडा उजळला. आदित्यने पिऊन घेतला तो शांतीचा श्वास आणि वाड्यातील त्याच्या मार्गाचा उलगडला झाला. वाड्याच्या अंधारातून बाहेर पडलेला आदित्यला समजलं की त्याने केवळ एका वाड्याचं रहस्य नाही उलगडलं, तर त्या गडबडलेल्या आत्म्यांना आणि अज्ञान शक्तींना पूर्णपणे मुक्त केलं आहे. त्याच्या जीवनातल्या नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. आदित्यने एकदा पाहिलं की त्याचं कार्य आता पूर्ण झालं होतं. या वाड्याची गूढता आणि अंधार त्याच्या आयुष्यातून नष्ट झाला. त्याने वाड्याच्या कड्यावर उभं राहून श्वास घेतला आणि पुढील आकाशाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, सत्य आणि अंधकाराच्या लढाईत, परंतु शांतीच्या सामर्थ्यानेच आपण साक्षात्कार आणि अंतिम सत्य गाठू शकतो.
मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.